बघा, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 50 मीटर आहे, तर बागेच्या कडेने 2 फेऱ्या मारण्यासाठी किती चालावं लागेल असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गोष्ट तुमच्या हिताची. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला अजिबात कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही. हा प्रश्न बघा, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास, बाग आहे, वर्तुळ आकृती आहे, ही वर्तुळ आकृती बाग. लक्षात घ्या, वर्तुळ आकृती ही बाग आहे आणि या बागेचा गणित म्हणते की व्यास, उदाहरणार्थ हा व्यास, लक्षात घ्या, हा व्यास आहे 50 मीटर. या बागेच्या कडेने, लक्ष द्या, 2 फेऱ्या मारण्यासाठी किती चालावं लागेल. वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र 2 पाय आर आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग हे सरकम्फरन्स परिघाला इंग्रजीमध्ये म्हणतात. याला आम्ही जर पाय डी जर लिहिलं तर चालते का? हो सर. हे 2 आर आहेत. 2 आर म्हणजे त्रिज्येची दुप्पट काय असते? व्यास असते. व्यासला डायमीटर म्हणतात. हे पाय आणि 2 आर, लक्ष द्या, 2 आर म्हणजे त्रिज्येची दुप्पट व्यास असतो. लक्ष द्या, 2 आर म्हणजे त्रिज्येची दुप्पट, अर्थातच त्रिज्येची दुप्पट म्हणजे व्यास. व्याससाठी डायमीटर हे चलपद, म्हणजे डायमीटर हा शब्द, त्यातलं डी हे चलपद, हा पाय. लक्ष द्या, म्हणजे अशा पद्धतीचं सुद्धा सूत्र तयार होते वर्तुळाचा परिघ काढण्यासाठीच. प्रश्नामध्ये हा मला व्यास दर्शवला डायरेक्ट. लक्ष द्या, बागेच्या कडेने 2 फेऱ्या मारायच्या, किती अंतर चालावं लागेल हा प्रश्न. हे सूत्र इथं मांडा, सरकम्फरन्स इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय डी. लक्ष द्या, या पायची किंमत 3.14 असते, हे पक्क लक्षात ठेवा. याला गुणिला हा डी म्हणजेच व्यास जो 50 मीटर दर्शवला, गुणिला घ्या, दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. हे 0 वा अक्षर अगोदर घेऊन ठेवतात. आता 5 चूक 20 0, 5 आले 2, 5 1 5 आणि 2 7. लक्ष द्या, आणि 5 3 15. 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व, मोल, व्हॅल्यू नसते. म्हणजे एका फेऱ्यासाठी, बागेच्या कडेने एका फेऱ्यासाठी चालायला लागलेलं अंतर किती असेल? तर 157 मीटर असेल. बागेच्या कडेनं 2 फेऱ्या मारायच्या सर, म्हणून इथं गुणिला 2 करा लेकरांनो. हा गुणाकार म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल फेऱ्या 2 मारायच्या. लक्ष द्या, बेसाती 1404 हाचाला 1, बे 5 10 आणि 11 1 हाचाला 1, बे 1 बे आणि 1, 314 मीटर एवढं अंतर चालावं लागेल. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची. सरावासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा किंवा एक मोफत प्रश्न मिळवण्यासाठी एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात कुठल्याही पुस्तकाची तुम्हाला गरज उरणार नाही. ओके. वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.